धुळे जिल्ह्यातील साक्री रस्त्यावर जिलेटिनचा धंदा जोमात, अधिकारी गेले कोमात। महाराष्ट्र शासनाने जिलेटिन स्फोटक पदार्थ वापरण्याआधी संबंधित पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी व स्फोटक विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने आदेशपत्र घेऊन जनरेटिंग स्फोटक करण्याचा प्रमाणपत्र दिले पाहिजे। पण स्थानिक बिल्डिंगच्या स्फोटक धंद्याची कुठेही जमिनीमध्ये व कानाकोपऱ्यामध्ये स्फोटकचा वापर खुलेपणे केला जात आहे। या संबंधित मशिनरीमध्ये ज्या शेतात जिलेटिनचा वापर होतो त्या शेताच्या आजूबाजूचे शेतीचे नुकसान देखील होतं। म्हणून जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची व संबंधित विभागाची प्रमाणपत्र घेतल्याशिवाय स्फोटक पदार्थ वापरा येत नाही। पण धुळे जिल्ह्यात व नंदुरबार जिल्ह्यामध्ये खुल्या महान धंदा जोमात चालत आहे। अशा व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ विकत आहेत। स्थानिक अधिकाऱ्यांना व जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिपूर्ण माहिती आहे, परंतु काही हप्तेखोरीमुळे आपलं कर्तव्य गहाण ठेवतात। या स्फोटकामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती देखील उद्ध्वस्त झाली, परंतु स्थानिक अधिकारी व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांचा फायदा झाल्याचे दिसत आहे। म्हणून आज देखील जिलेटिन स्फोटक पदार्थ कुठेही केव्हाही वापरला जात असून त्यावर कारवाई करण्यास स्थानिक प्रशासन हातभार आलाय। स्थानिक प्रशासन फक्त रस्त्यावर, शाळेवरच्या मुलांवर, दवाखान्यात जाणाऱ्या वाहनांवर, चालकांवर, भाजीपाला विक्रेत्यांवर म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींची तपासणी करू शकतात, पण स्फोटक व 2 नंबरच्या धंद्याची चौकशी करण्यात स्थानिक प्रशासन लाचार, हातबल, कमजोर झाल्याचे चित्र आहे।